सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजताची उजनी धरण अपडेट आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। एकूण पाणी साठा 116.94 TMC, उपयुक्त पाणी साठा 53.28 TMC, उपयुक्त साठ्याची टक्केवारी 99.45% धरण भरलेलं आहे। उजनी धरणामध्ये येणारे आवक दौंड येथील भीमा नदी पाणी पातळी 501.30 मीटर, दौंडवरून धरणात येणारा विसर्ग 30,044 क्युसेक इतका येत आहे। उजनी धरणातून सोडलेला विसर्ग आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। स्पिलवे गेटद्वारे भीमा नदीत सोडलेला विसर्ग 60,000 क्युसेक आहे। जलविद्युत केंद्र 1600 क्युसेक, नदी पात्रातील एकूण मुख्य विसर्ग 61,600 क्युसेक, सीनामाडा उपसा सिंचन 280 क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजना 90 क्युसेक, बोगदा 900, मुख्य कालवा 2500 क्युसेक। उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा आढावा व महत्त्वाची माहिती आता आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी देणार आहोत। पुणे जिल्ह्यातील खडकवासला, संकुल, मुळशी, आंध्रा आणि भीमा खोऱ्यातील पश्चिम घाटात जोरदार पाऊस झाल्यामुळे दौंडवरून उजनी धरणामध्ये 30,044 क्युसेक पाण्याचा मोठा प्रवाह अखंडपणे जमा होत आहे। पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसाने उजनी धरणाचा उपयुक्त साठा 99.45% म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरण क्षमतेने भरल्याने धरणाचे दरवाजे उघडून भीमा नदी पात्रात 61,600 क्युसेक एवढा मोठा विसर्ग कंटिन्यू सुरूच करण्यात आलेला आहे। त्यामुळे भीमा नदीकाठच्या सर्व गावांना, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।